भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बावनथडी राजीव सागर प्रकल्पासाठी 1972 मध्ये कमकासूर, सीतेकसा व सुसोडो येथील आदिवासींची जमीन संपादित करण्यात आली. मात्र योग्य मोबदला, पुनर्वसन, जमिनीच्या बदल्यात जमीन, नोकरी व घरासाठी मदत या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याविरोधात तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी मार्च 18 रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कमकासूर येथे जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलक पाण्यात उतरले आहेत. प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप होत आहे. पोलीस बंदोबस्त असला तरी तहसीलदारांसह अधिकारी चर्चा करण्यास न आल्याने नाराजी वाढली आहे. अधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार दिलीप रेहपाडे, तालुका प्रतिनिधी मोहाडी. हे जे काही लोक आहेत सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत. आज जवळपास आता 1:15 वाजलेला आहे. 1:15-20 झालेली आहेत. पण प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल या आंदोलकांची घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी तहसीलदार, तुमसर तालुक्याचे तहसीलदार उपस्थित राहू शकले नाही. त्यांना यांच्यापेक्षा मोठे कामं त्या ठिकाणी आहेत असा कदाचित आपल्याला म्हणावं लागणार आहे. कलेक्टर या ठिकाणी नाही. येऊन प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक आणि ज्यांच्या अधिकारात देखील ते आता ज्यांच्या अधिकारात नसतील त्यांना आम्ही काही हे नाही करणार. मला तेच म्हणायचं आहे की मला तहसीलदार साहेबांची काही हे नाही आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी आहेत का? कलेक्टर ठीक आहे ना, कलेक्टर तुम्हाला वाटतं की कलेक्टर दूर आहे. एक्झॅक्ट पॉईंट म्हणजे कसं आहे, ह्या कलेक्टरच्या अधिकाराच्याच गोष्ट आहेत, त्यांच्याच अधिकारातल्या विषय आहेत. ना SDMचा ना तहसीलदाराचा कोणाचा नाही आहेत. कारण ह्या गोष्टी आम्ही नोकरी, पॅकेज म्हणतो, जमीन म्हणतो, ह्या कोण प्रशासनाला प्रस्ताव देणार आहे? कलेक्टर देणार शेवटी ना. तुम्ही देणार का? नाही ना. मग कलेक्टरला इथं यायला पाहिजे आणि त्यांना इथं या स्थळावर येऊन आमच्या स्टेटमेंट घ्यायला पाहिजे आणि शासनाला पाठवा तुम्ही. कारण गेल्या मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः मुंबईला गेलो होतो, माझे लोक मुंबईला होते आणि जलसंपदा मंत्र्यांना गिरीश महाजनकडे तुमची सभा अरेंज करतो म्हणून त्यांना पत्र दिलं आहे. तर मग जेव्हापर्यंत जिल्हाधिकारी महोदय यांनी स्थानिक पातळीवर येऊन आमच्याकडनं मागण्या घेणार नाही, मग शासनाला काय पाठवणार आहे? बरोबर आहे की नाही? आपण मीटिंग झाली होती बघा कलेक्टर साहेबांची, हां, तेव्हा तुम्ही मागण्यांचं दिलंच होतं. नाही, आता जेव्हा शासन स्तरावर पाठवलं. आमदार साहेबांशी पण आता माझं बोलणं झालं. ते म्हणाले की तुमच्या ज्या मागण्या तुम्ही जे मुंबईला हे केलं होतं, जमिनीच्या बदल्यात जमीन मिळालीच पाहिजे. सर्वांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. हम तो अपना हक मांगते हैं. हम तो अपना हक मांगते हैं. विजय असो. मागण्या आमच्या हक्काच्या. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.